नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एऑन IAS अकॅडमीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण यावेळी पण विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच राज्यसेवा कंबाईन गट ब, कंबाईन गट क या ज्या परीक्षा आहेत त्यांच्या मुख्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी व्हिडिओ लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर ही व्हिडिओ लेक्चर सिरीज कोणत्या विषयाशी संबंधी आहे? तर इंग्रजी, ज्या विषयाचा बहुसंख्य विद्यार्थ्यांना कुठेतरी का होईना थोडासा इश्यू असतोच. का इश्यू असतो? तसा इश्यू व्हायला नाही पाहिजे. हा विषय अतिशय सोपा आहे जर तो प्रॉपरली त्याचा अभ्यास केला आणि रोज त्याचा सराव केला तर. पण प्रॉब्लेम काय येतो? कारण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा कुठेतरी सराव, कुठेतरी याचा वापर कमी असल्यामुळे आपल्याला त्याचा प्रॉब्लेम येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्याही टॉपर्सचे, कोणत्याही इथून मागचे जे काही 2019, 18, 17, 16 राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, गट ब असेल, गट क असेल, त्यातले जे टॉपर्स आहेत विद्यार्थी, त्यांची मार्कलिस्ट पहा. त्याच्यामध्ये त्यांच्या टॉप येण्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या विषयाचा खूप मोठा रोल आहे. काय होतं, बहुसंख्य विद्यार्थी, आता काही विद्यार्थ्यांना याची भीती वाटते इंग्रजीची, पण काही विद्यार्थ्यांना काय होतं, कॅज्युअली घेतात की होऊन जाईल, परीक्षेच्या अगोदर थोडंसं 1-15 दिवस बघतो आणि त्यात मार्क्स पाडून मोकळा होईन मी. पण तसं प्रत्यक्षात एक्झाममध्ये होत नाही. इंग्रजीच्या बाबतीत तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांची तक्रार काय असते की मी पुस्तक वाचलं, मी इंग्रजीचे सगळे नियम व्यवस्थित पाठ केले, मी मागील वर्षाचे प्रश्न पण पाहिले जाता जाता, पण सर परीक्षेमध्ये काय मेळ बसला नाही व मला तिथे मार्क्स पडतील असं वाटत नाही, माझे बहुसंख्य प्रश्न चुकले. असं का होतं? कारण इंग्रजी हा विषय असा न पाहता इंग्रजी ही भाषा आपल्याला एक त्यातून नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि ती भाषा आपण अंगीकृत केल्यानंतर, शिकल्यानंतर ती नेहमी शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहील अशा प्रकारे ती शिकणं गरजेचं आहे. आणि भारतात तर म्हटलंच जातं, भारतात काय आता ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सुद्धा इंग्रजी ही भाकरीची भाषा बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण असे 25 प्रश्न पाहणार आहोत की जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला इंग्रजी व्याकरणाची किंवा इंग्रजी व्याकरणातील नियम पाठ करण्याची शून्य आवश्यकता आहे, काही सुद्धा गरज नाही. आणि तुमच्या बेसिक नॉलेजवरती ते प्रश्न तुम्हाला सुटतील आणि त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील. तर पहिले आपण असे 25 प्रश्न पाहूया. राज्यसेवा मुख्य आणि कंबाईनची जी गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षाला आलेले त्यातले निवडक 25 प्रश्न घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल की ट्रिक्सचा वापर करून हे प्रश्न कसे तुम्ही बरोबर आणू शकता. इंग्रजी व्याकरण यामध्ये माहीत असणं गरजेचं नाहीये, ओके. आणि एक गोष्ट तुम्हाला रोज करायला हवी की रोज तुम्ही 5 अवघड शब्द जे आहेत इंग्लिशमधले ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून त्याचा अर्थ लिहित चला. त्यामुळे काय होईल, तुम्हाला नवनवीन इंग्लिश शब्द कळतील आणि असे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सहज सुटून जातील. चला, तर पहिला प्रश्न आपण पाहूया. द वर्ड्स क्लोजेस्ट इन द मीनिंग टू ॲब्स्कॉन्ड आर. पहिला पर्याय दिलेला आहे रिट्रीट, दुसरा डिकॅम्प आणि तिसरा ॲब्सॉल्व्ह. आता त्यांनी काय उत्तरांमध्ये पहा कसं दिलेलं आहे. पहिलं उत्तर ए ओनली, दुसरं ए आणि बी ओनली, तिसरं ए अँड सी ओनली आणि चौथं आहे ए, बी आणि सी. ओके. तर आता याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2, ए अँड बी ओनली. ॲब्स्कॉन्डचं मिनिंग रिट्रीट किंवा डिकॅम्प असे 2 मिनिंग आहेत त्याची. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन विच वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. आता हे पहा, स्पेलिंग विचारलेले आहेत. तिन्हीमध्ये, चारही पर्यायांमध्ये काय केलेलं आहे की कुठेतरी स्पेलिंग चुकवलेले आहेत. ओके. तर आता याच्यातला जो पहिला पर्याय आहे यामध्ये सगळे स्पेलिंग्स करेक्ट आहेत. ओके. हेमिस्फियर, लिटरेचर, पॅश्चराइज, रिझेम्बलन्स ह्याचे सगळे स्पेलिंग्स करेक्ट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात येते का, ह्या प्रश्नांना ग्रामर, व्याकरण, इंग्रजी व्याकरणचे नियम आणि इंग्रजी व्याकरण माहीत असणं गरजेचं आहे का?
कॉमन बेसिक नॉलेजवर मार्क्स मिळत आहेत तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, अनुष्का इज ॲम्बिडेक्स्ट्रस विच मीन्स. आता काय आहे या प्रश्नामध्ये ॲम्बिडेक्स्ट्रसचं मीनिंग विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर रोज 5 अवघड इंग्रजी शब्द लिहिण्याची व त्याचं मीनिंग लिहिण्याची जर सवय असेल तर तुम्हाला असे प्रश्न क्विकली सुटतील. तर ॲम्बिडेक्स्ट्रसचं मीनिंग काय असतं पहा, की एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. ओके, दोन्ही हातांचा वापर ॲट ए टाईम करता येऊ शकणे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता या प्रश्नामध्ये पहा, तुम्हाला पुन्हा एकदा शब्दांचा अर्थ जर माहीत असेल तरच तुम्हाला याचे मार्क्स भेटू शकत होते. ग्रामरची काहीसुद्धा इथे आवश्यकता नाही आहे. पहिला पर्याय पहा, रिकाम्या जागा भरा त्यांनी दिलेला आहे. ओनली द मोस्ट डॅश डॅश पर्सन वूड बिलीव्ह सच अ फीबल एक्सक्यूज. आणि दुसरा आहे व्हॉट अँड डॅश डॅश एक्सक्यूज. आता हे 4 पर्याय पहा, 1, 2, 3 आणि 4. त्यामध्ये पहिला पर्याय पहा, इनजेनस आणि इनजेनियस. आता इनजेनस म्हणजे काय, तर इनोसंट. ओके, इनोसंट व्यक्ती. आणि इनजेनियस म्हणजे काय, इनजेनियस म्हणजे एकदम क्लेवरली असे प्लॅन केलेली गोष्ट किंवा क्लेवर हुशारीने केलेली किंवा हुशारी, इनजेनियस. ओके, तर हे पहिला पर्याय या प्रश्नाचा बरोबर आहे. ओनली द मोस्ट इनजेनस म्हणजे इनोसंट व्यक्तीच विश्वास ठेवेल अशा फालतू एक्सक्यूजवर. आणि दुसरं आहे व्हॉट अँड क्लेवर एक्सक्यूज म्हणजेच व्हॉट अँड इनजेनियस एक्सक्यूज. पहिला पर्याय याचा उत्तर आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता या प्रश्नामध्ये सुद्धा पहा, सिंहांच्या कळपाला काय म्हणतात हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटतो. यामध्ये व्याकरणाची आवश्यकता नाही. तर उत्तर काय आहे हे पहा, प्रश्न पहा, ही वॉज अफ्रेड टू सी डॅश डॅश ऑफ लायन्स. काय आहे याचं उत्तर, बरोबर पर्याय क्रमांक 2, प्राईड ऑफ लायन्स. सिंहांच्या कळपाला प्राईड असं म्हणतात. बरोबर आहे ना. ओके, आता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या प्रश्नामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे शब्द दिलेले आहेत 4 आणि त्याचं मीनिंग पुढं दिलेलं आहे आणि जोड्या लावा असं सांगितलेलं आहे. आता हे शब्द काय आहेत, पॉलिगॅमी, मिसोगॅमी, ॲसेटिसिझम आणि ॲड्रॉइटनेस. ओके, तर आता तुम्हाला पॉलिगॅमी म्हणजे माहीत असेलच. तिसरा पर्याय पहा, पॉलिगॅमी म्हणजे काय, कस्टम इन विच वन मॅन हॅज मेनी वाईफ्स. म्हणजे एकापेक्षा जास्त वाईफ्स असल्या तर त्या प्रथेला पॉलिगॅमी असं म्हणतात. आता मिसोगॅमी म्हणजे काय आहे, हेट्रेट ऑफ मॅरेज. ओके, मिसोगॅमी हेट्रेट ऑफ मॅरेज. आणि आता जो तिसरा पर्याय आहे ॲसेटिसिझम. ओके, ॲसेटिसिझम म्हणजे काय, डिवोशन टू अ लोनली अँड ॲस्च्युअर लाईफ. ओके, डिवोशन टू अ लोनली अँड ॲस्च्युअर लाईफ. ओके, आणि त्यानंतर ॲड्रॉइटनेस. ॲड्रॉइटनेस म्हणजेच स्किल, क्लेवरनेस. संपलं. हा प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा शब्दांचे अर्थ जर माहीत असते तर तुमच्या हातात हे मार्क्स आले असते. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुन्हा एकदा शब्दाचं मीनिंग विचारलेलं आहे. कोणता शब्द, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मीनिंग ऑफ बियर. म्हणजे बियरचं मीनिंग तुम्हाला माहीत हवं तर तुम्हाला हे कळेल खाली की खाली दिलेल्या पर्यायांमध्ये कोणतं बियरचं मीनिंग नाही आहे. तर पहिलं पहा, टू गो ऑर टर्न इन द डायरेक्शन मेन्शन्ड. दुसरं पहा, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. तिसरं पहा, टू डील विथ समथिंग अनप्लिजंट. आणि चौथं, टू वीप फॉर सम लॉस. तर आता याचं करेक्ट उत्तर आहे चौथा पर्याय, टू वीप फॉर सम लॉस. बियर म्हणजे टू वीप फॉर सम लॉस नव्हे. कुठला तरी लॉस झाला तर रडत बसणे म्हणजे बियर असा अर्थ नाही. कळलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. हे पहा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. आता इडियमवर क्वेश्चन आला, वेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7s. आता 6s and 7s या इडियमचा अर्थ माहीत हवा तुम्हाला. तर सरळ आहे, जर समजा तुम्ही ट्रिक जरी लावली, वेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7s, म्हणजे तुम्ही जर थोडंसं जरी डोकं लावलं तर मी ज्यावेळी घरात एंट्री मारली त्यावेळी सगळं 6s and 7sमध्ये होतं. जास्तीत जास्त तुमचा कल कुठल्या पर्यायाकडे जायला पाहिजे तर 1 नंबर, इन डिसऑर्डर, अस्तव्यस्त होतं सगळं. ओके, 6s and 7s म्हणजे इन डिसऑर्डर, अस्तव्यस्त असणे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. वेन इट कम्स टू जॉग्रफी ही सर्टनली नोज हिज स्टफ. आता पहा, तुम्ही जर व्यवस्थित वाक्य वाचलं, वेन इट कम्स टू जॉग्रफी ही सर्टनली नोज हिज स्टफ, म्हणजे आपल्याला हे कळतं आहे की भूगोलचा जर विषय आला तर त्याला त्याचा स्टफ माहीत आहे असं तरी कळतं आहे पहिल्यांदा वाचल्यानंतर.
मग आता यातला पहिला पर्याय येईल का? ही हॅज अ व्हेरी पुअर नॉलेज ऑफ इट. नाही. नंतर दुसरा पहा, ही हॅज अ व्हेरी गुड नॉलेज ऑफ इट. हां, बरोबर आहे, हे येऊ शकतं. तिसरं पहा, ही हॅज नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट. नाही, कसं काय येणार? ही सर्टनली नोज हिज स्टफ असं म्हटलेलं आहे आणि नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट नाही येणार तिसरा. आणि चौथं पहा, ही हॅज नो रिलेशन विथ द सब्जेक्ट. संपलं, हा तर पर्याय येऊच शकत नाही. मग राहिला कोणता आपण चूज केलेला? दुसरा पर्याय, ही हॅज व्हेरी गुड नॉलेज ऑफ इट. कळलं? दुसरा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, इंग्रजी ग्रामर व्याकरणचा अभ्यास न करता तुम्हाला कोणकोणते प्रश्न सुटतात आणि मार्क्स येऊ शकतात हे पाहतोय. कळतंय ना तुम्हाला? आता पुढचा क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट एक्सप्रेशन्स. करेक्ट एक्सप्रेशन कोणते कोणते आहेत? ॲज चीप ॲज सँड, ॲज गे ॲज लार्क, त्यानंतर ॲज डेड ॲज मटन. ओके, असं हे दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की करेक्ट एक्सप्रेशन कोणतं आहे. आता शक्यतो काय होतं हे पहा, सगळे विद्यार्थी इथं थोडेसे फसू शकतात. ॲज चीप ॲज सँड म्हटलं की त्यांना हे बरोबर वाटू शकतं, पण असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तेच तर पर्याय, तोच पर्याय चुकीचा आहे. बी आणि सी हे जे आहे ते बरोबर आहे. म्हणजेच याचं उत्तर काय आहे? 90चं दुसरा पर्याय बी आणि सी ओनली. ओके, चला, म्हणजे ॲज गे ॲज लार्क आणि ॲज डेड ॲज मटन हे एक्सप्रेशन्स जे आहेत ते योग्य आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. पुन्हा करेक्ट मिनिंग आलं. ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. फेल ऑन स्टोनी ग्राउंड. ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. आता फेल ऑन स्टोनी ग्राउंड म्हणजे वेर केअरफुली लिसन्ड, किंवा वेर इग्नोर्ड, किंवा वेर फॉलोड, आणि चौथं वेर रिपीटेड. साधं सोपं आहे. फेल ऑन स्टोनी ग्राउंड म्हटल्यानंतर जरी तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला थोडा थोडा इंग्रजीचा अर्थ कळत असेल भाषेचा या वाक्याचा, तर याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. वेर इग्नोर्ड. ओके, माझे सगळे वॉर्निंग्स इग्नोर केले गेले. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग टू द वन इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. आता हे जे कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेलं जे वर्ड आहे त्याचं मिनिंग पाहायचं आहे आणि त्याचं अपोजिट मिनिंग काय असेल ते आपल्याला सांगायचं आहे. शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट कंपंक्शन अबाउट टेलिंग मी अ लाय. आता कंपंक्शनचा जो अर्थ आहे तो तुम्हाला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. तो कळला तरच तुम्हाला त्याचा अपोजिट मिनिंग कळेल ना. हे पहा, आता कंपंक्शनचा अर्थ काय? तर पश्चाताप होणे. शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट, तिला अजिबात थोडासुद्धा पश्चाताप नव्हता मला खोटं बोलल्याचा. ओके, आता पश्चातापचं विरुद्धार्थी जर आपण पाहायला गेलो तर मराठीमध्ये काय होईल? बेफिक्री. ओके, बेफिक्री. आणि आता याचं दुसरा जो पर्याय आहे ऑडॅसिटी. ऑडॅसिटी जो पर्याय आहे, ऑडॅसिटी म्हणजेच बेफिक्री. ओके, तर 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर व्याकरणचा अभ्यास न करता इंग्रजी भाषेचे जे शब्द आहेत त्याचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित माहीत असतील आणि तुम्हाला जर त्याची क्युरियासिटी असेल की याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, आणि ते जर तुम्ही जर त्याचे अर्थ 5-5 जर लिहून ठेवत असाल तुमच्या वहीमध्ये, तर त्याचा तुम्हाला किती फायदा होतोय ते तुम्ही या प्रश्नांमधून पाहत आहात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट मिनिंग ऑफ ॲक्नॉलेज. सोप्पा साधा क्वेश्चन. ॲक्नॉलेजचं मिनिंग जर तुम्हाला माहीत असेल तर त्याचं इनकरेक्ट मिनिंग या खाली दिलेल्या पर्यायांमध्ये कोणतं आहे? तर पहिलं ॲडमिट, बरोबर आहे. दुसरं एक्सप्रेस थँक्स, बरोबर आहे. तिसरं रेकॉग्नाइज, बरोबर आहे. आणि चौथं नन ऑफ दीज. म्हणजेच नन ऑफ दीज हे उत्तर असणार आहे, कारण वरचे जे सगळे तिन्ही पर्याय आहेत ते बरोबरच आहेत. मग यातलं इनकरेक्ट मिनिंग जे आहे ते यातलं कोणतंही नाही. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. इथे पहा, पुन्हा शब्दाचे अर्थ विचारलेले आहेत आणि पुढे अर्थ दिलेले आहेत, जोड्या लावा. तर पहिलं पहा रॅम्पंट, दुसरं ॲभोर, तिसरं इथॉस, चौथं जे आहे इम्पेकेबल, नंतर करिक्युलम आणि नंतर पेरनिशियस. ओके, तर आता याचे अर्थ तुम्हाला माहीत असणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. आता हे पहा, रॅम्पंटचा अर्थ काय आहे? बिकमिंग वर्स अँड वर्स. ओके, त्यानंतर दुसरं जे आहे ॲबोर. ॲबोरचा अर्थ काय आहे? डिटेस्ट. ओके, ॲबोर म्हणजे डिटेस्ट. आणि तिसरं इथॉस. इथॉसचा अर्थ काय आहे? सेट ऑफ बिलीव्स अँड आयडियाज. आणि इम्पेकेबल. इम्पेकेबलचा अर्थ काय येईल? परफेक्ट. ओके, इम्पेकेबल म्हणजे परफेक्ट.
आणि करिक्युलम तुम्हाला माहीत आहे, आपण त्याला सिलॅबससुद्धा म्हणतो. करिक्युलम म्हणजे सब्जेक्ट्स किंवा सिलॅबस. आणि पेरेनिशियसचा अर्थ आहे राहिलेला डेंजरस. 6वा जो अर्थ आहे डेंजरस. 7वा पर्याय आहे तो उगच त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे, गुड. कळलं तुम्हाला? पेरेनिशियसचा अर्थ डेंजरस, करिक्युलम सिलॅबस, इम्पेकेबल म्हणजे परफेक्ट, इथॉस म्हणजे सेट ऑफ बिलीफ्स अँड आयडियाज, अभोर म्हणजे काय आहे डिटेस्ट, आणि रॅम्पंट म्हणजे बिकमिंग वर्स अँड वर्स. ओके, चला आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. आता आपण गट ब कंबाईनला मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न पाहूया. हे सगळे प्रश्न जे होते ते राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न होते. चला. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग्स ऑफ द वर्ड इन द कॅपिटल्स. आता कॅपिटल लेटरमध्ये जो वर्ड दिलेला आहे त्याचं मिनिंग कोणतं नाही आहे हे सांगायचं आहे. आय वॉज ॲब्सोल्युटली फ्लॅबगॅस्टेड वेन शी टोल्ड मी द प्राईज. ओके, आता फ्लॅबगॅस्टेड होणं म्हणजे काय आहे, चकित होणे. ओके, तर आता पहिला पर्याय काय दिलेला आहे, फिल्ड विथ शॉक. हा त्याचा मीनिंग आहे, आपल्याला त्याचं मीनिंग कोणतं नाही आहे ते ओळखायचं आहे. त्यानंतर पहा दुसरं, फिल्ड विथ ॲप्रिशिएशन. नाही, हे मीनिंग नसणार, हे उत्तरामध्ये असेल. आणि तिसरं जे आहे ते फिल्ड विथ वंडर. फिल्ड विथ वंडर म्हणजे सुद्धा चकित होणे होतं. मग त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओनली बी. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. स्टेट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. आता फ्रेज विचारलेला आहे, त्याचं मीनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. स्वतःच्या तुंतुना वाजवणे, स्वतःची स्तुती स्वतः करणे. तर याचे पर्याय पहा, प्रेज वन सेल्फ, टू प्ले ऑन द ट्रम्पेट, हॅविंग टू डू विथ द म्युझिक, आणि नन ऑफ दी अबाव. तर याचा सरळ पहिला पर्याय ह्याचं उत्तर आहे स्वतःची स्तुती स्वतः करणे, प्रेज वन सेल्फ. ओके, एकदम सोपं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. नियरली ऑल इन्स्टिट्यूशन्स आर गोईंग टू द डॉग्स नावडेज. गोईंग टू द डॉग्स नावडेज या फ्रेजचा अर्थ काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता तुम्ही थोडा कॉमन सेन्स जरी लावला तरी तुम्हाला या वाक्याचा अर्थ, या फ्रेजचा अर्थ कळू शकेल. पहिला आहे डुईंग गुड, दुसरा आहे फास्ट चेंजिंग, आणि तिसरं आहे पहा डेव्हलपिंग, आणि चौथं आहे डिटोरिएटिंग. डिटोरिएटिंग म्हणजे काय, दर्जा खालावणे. आता गोईंग टू द डॉग्स म्हणजेच दर्जा खालावणे. चौथा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. गोईंग टू द डॉग्स म्हणजे डुईंग गुड होईल का, डेव्हलपिंग होईल का, फास्ट चेंजिंग होईल का, नाही. राहिला चौथा पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं तुम्ही वाक्य व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे इंग्लिश ग्रामरच्या प्रश्नांमध्ये. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. पुन्हा ॲप्रोप्रिएट फ्रेज, ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. आता डिफिकल्टी याच्यासाठी फ्रेज कोणता वापरायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पहिले काय होतं, फ्रेज दिला होता, त्याचं मीनिंग ओळखायचं होतं. आता मीनिंग दिलेलं आहे, फ्रेज कोणता आहे. तर डिफिकल्टी म्हणजे काय, तर पहिलं इन अ हफ, चौथं इन अ जिफी. ओके, त्यानंतर तिसरं इन अ जॅम, चौथं ऑन अ रोल. ओके, आता इन अ जॅम म्हणजेच डिफिकल्टीमध्ये असणे. कळलं का तुम्हाला? याचं योग्य उत्तर तिसरा पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरचा अभ्यास न करता फक्त इंग्रजीचा अर्थ माहीत असणे आणि इंग्रजी भाषेची जर तुम्हाला क्युरिओसिटी असेल रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, तरी तुम्हाला याच्यातील मार्क्स जास्तीत जास्त पडू शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ही वॉन द इलेक्शन्स व्हेरी इझिली. आता व्हेरी इझीला अंडरलाईन केलेलं आहे आणि त्यांनी काय विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन इज सुटेबल फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द अबाव सेंटेन्स. आता व्हेरी इझिलीसाठी कोणतं इडियम आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय हँड्स अप, दुसरा पर्याय हँड इन हँड, तिसरा पर्याय बाय हँड, आणि चौथा पर्याय आहे हँड्स डाऊन. ओके, तर आता याचं योग्य उत्तर आहे हँड्स डाऊन. ही वॉन द इलेक्शन्स व्हेरी इझिली म्हणजे हँड्स डाऊन. ओके, 67. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. सिलेक्ट द क्लोजेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. पीपल ॲट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ बरिंग देअर हेड्स इन द सँड. आता बरिंग देअर हेड्स इन द सँड या जे अंडरलाईन केलेले जे वर्ड्स आहेत त्याचं तुम्हाला मीनिंग ओळखायचं आहे. तर पहिलं आहे डुईंग नथिंग, दुसरं इग्नोरिंग अनप्लिजंट हार्श रिॲलिटीज, तिसरं आहे लिव्हिंग हॅपीली, आणि चौथं आहे
पासिंग द टाईम लिजरली. आता याचं योग्य पर्याय जर तुम्ही थोडासा जरी विचार केला, बरिंग देअर हेड्स इन द सँड, म्हणजे याचा शब्दशः अर्थ काय होतोय, वाळूमध्ये डोके खुपसणे. बरोबर आहे. पण आता तुम्हाला जर या अर्थात पाहायचं असेल, या पर्यायांमध्ये उत्तर काढायचं असेल, तर याचं 2 क्रमांकाचं जे उत्तर आहे ते योग्य आहे. इग्नोरिंग अनप्लिजंट हार्श रियालिटीज, बरिंग देअर हेड्स इन द सँड. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजलं. आता पुढे जाऊया आपण. चूज द बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेज. अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. आता अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग, एकदम असं स्पष्ट आणि टिपिकल कशाचं तरी उदाहरण, म्हणजे त्याला आपण एक शब्द कोणता वापरू शकतो. ओके, तर आता हे पहा, इथे खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर ह्या पर्यायांमधलं तुम्हाला योग्य उत्तर सिलेक्ट करायचं आहे. पहिलं आहे पॅराडाईम, नंतर आहे हायपोथेटिकल, तिसरं आहे पॅरलल आणि चौथं आहे पॅरामाउंट. ओके, तर पॅराडाईम हे याचं योग्य उत्तर आहे. ओके, अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग म्हणजे पॅराडाईम. पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. आता इनकरेक्ट स्पेलिंग कोणते कोणते आहेत ते तुम्हाला या सेंटेन्समधून पाहायचं आहे. तर आता पहा, पहिलं आहे हिपोक्रसी. आता इथे त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये हिपोक्रसीचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, वाईल चेंजिंग युअर नेम यू विल हॅव टू पब्लिश इट इन द गॅझेट. गॅझेटचं स्पेलिंग चुकवलं. तिसरं पहा, नॉट ऑल कॅटलॉग्स आर करेक्ट इन एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. कॅटलॉगचं स्पेलिंग चुकवलं. त्यानंतर डी पहा, ही ऑलवेज सेज दॅट ही इज द कॅप्टन ऑफ हिज सोल. कॅप्टन केले, कॅप्टन हवं ना, तर कॅप्टन हे सुद्धा चुकलं. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 3 ऑल ऑफ दी अबाव. सगळ्यांमध्येच इनकरेक्ट स्पेलिंग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचे करेक्ट स्पेलिंग काय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ओके, आता या क्वेश्चनमध्ये पहा, पुन्हा मीनिंग विचारलेले आहेत आणि जोड्या लावायला सांगितलेलं आहे. पहिलं पहा, होल्ड आउट, दुसरं होल्ड टू, तिसरं होल्ड वॉटर आणि चौथं काय आहे, होल्ड फोर्थ. ओके, तर आता यामध्ये पहा, होल्ड आउट म्हणजे काय, तर टू ऑफर. होल्ड टू म्हणजे काय, रिमेन लॉयल टू. त्यानंतर होल्ड वॉटर म्हणजे काय, तर बिलिवेबल. आणि होल्ड फोर्थ म्हणजे काय, तर टू एक्सप्रेस वन्स ओपिनियन ॲट लेंथ. कळतं आहे. होल्ड आउट म्हणजे काय म्हटलं मी, टू ऑफर, काहीतरी ऑफर करणे. होल्ड टू म्हणजे काय, कोणत्या तरी गोष्टीशी लॉयल राहणे, रिमेन लॉयल टू. आणि तिसरं होल्ड वॉटर म्हणजे काय, बिलिवेबल. आणि होल्ड फोर्थ म्हणजे काय, टू एक्सप्रेस वन्स ओपिनियन ॲट लेंथ. ओके, कळलं तुम्हाला याचं उत्तर. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नो मॅन इज अ हिरो टू हिज वॅलेट. द अंडरलाईन वर्ड इन द अबाव सेंटेन्स मीन्स. वॅलेट म्हणजे काय, पहिलं फ्रेंड, दुसरं सर्वंट हू क्लीन्स क्लोथ्स, तिसरं पर्सनल मेल सर्वंट ऑफ रिच मॅन आणि चौथं आहे हेल्पर. ओके, तर याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्सन मेल सर्वंट ऑफ अ रिच मॅन म्हणजे वॅलेट. नो मॅन इज अ हिरो टू हिज वॅलेट. वॅलेट म्हणजे काय, पर्सनल मेल सर्वंट ऑफ रिच मॅन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता कोणते कोणते अंडरलाईन केलेले आहेत शब्द, त्याचं तुम्हाला खाली मीनिंग दिलेलं आहे, त्यातील तुम्ही योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिलं पहा, आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द रिपोर्ट. सेकंड पहा, इट वॉज माय ब्रीफ टू मेक शुअर दॅट द फॅक्ट्स वेअर सेट डाऊन ॲक्युरेटली. तिसरं पहा, आय वॉज ब्रीफ्ड अबाउट द इन्सिडेंट. आणि चौथं आहे, इंट्रोडक्शन वॉज ब्रीफ अँड पोलाईट. ओके, तर ब्रीफ 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 असं सेम वर्ड दिलेला आहे, पण त्याचं मीनिंग वेगळं आहे. पहिल्या वाक्यात पहा, आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द रिपोर्ट म्हणजे पटकन एक छोटासा शॉर्ट लुक. ओके, आणि दुसरं पहा, इट वॉज माय ब्रीफ टू मेक शुअर दॅट फॅक्ट्स वेअर सेट डाऊन ॲक्युरेटली म्हणजे ते माझे सूचना होत्या, त्या माझ्या इन्स्ट्रक्शन्स होत्या. तिसरं पहा, आय वॉज ब्रीफ्ड अबाउट द इन्सिडंट म्हणजे मला त्याच्याबद्दल माहिती करून दिली, मला त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स सांगितले गेले म्हणजे इन्फॉर्म्ड. आणि चौथं काय आहे, इंट्रोडक्शन वॉज ब्रीफ अँड पोलाईट. ब्रीफ अँड पोलाईट म्हणजे तेवढं छोटंसं आणि योग्य व्यवस्थित होतं म्हणजे ससिंक्ट. ओके, तर याचा योग्य पर्याय आहे पहिला पर्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर सिरीजला तुम्ही 100% फॉलो करा, याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता इथून पुढे सुद्धा आपले 2 लेक्चर आयोगाने विचारलेल्या प्रश्नांवर आधारित असतील आणि त्यानंतर आपण इंग्लिश ग्रामर टॉपिक वाईज लेक्चर्स घ्यायला सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.